रामकृष्ण हरी मंडळी, माझ्या सर्व रसिक आणि भाविक श्रोत्यांना माझा सस्नेह नमस्कार. मंडळी, गुढीपाडव्याला आपण सर्वजण अत्यंत आनंदाने आपल्या दारात गुढी उभारतो. पण ही प्रथा कशी सुरू झाली हे तुम्हाला माहिती आहे का? या सणामागे एक अत्यंत रहस्यमयी आणि थरारक कथा दडलेली आहे. ही कथा आहे दोन सख्या भावांची. दोन अत्यंत बलवान, शूरवीर आणि संपूर्ण पृथ्वीला हादरवून टाकणारे हे दोन भाऊ. एकाच आईच्या पोटी त्यांनी जन्म घेतला होता. पण नियतीचा खेळ पहा. जे भाऊ एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे, तेच पुढे एकमेकांचे सर्वात मोठे वैरी झाले. अहंकार, वासना आणि एका छोट्याशा गैरसमजाने दोन सख्या भावांना कसे रक्ताचे तहानलेले शत्रू बनवून टाकले, याची ही चित्तथरारक कहाणी आहे. मंडळी, ही कथा रामायण काळातील आहे. आजची ही कथा केवळ एक गोष्ट नाही, तर एक जीवन जगण्याचा धडा आहे. यातून तुम्हाला खूप काही ज्ञानवर्धक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. एका भावाने दुसऱ्या भावाशी कसे वागावे हे यात सांगितले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भावाच्या पत्नीशी म्हणजेच आपल्या वहिनीशी एखाद्याने कसे वागायला पाहिजे याचा महान आदर्श ही कथा घालून देते. मी तुम्हाला खात्री देते, आजची ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकलीत तर तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. नात्यांचे महत्त्व काय असते आणि अहंकाराचा शेवट किती वाईट होतो हे ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की कुठलेही काम करत असाल तर ते थोडा वेळ बाजूला ठेवा. मन शांत करा आणि ही प्रभू श्रीरामांची आणि दोन भावांच्या संघर्षाची अद्भुत कथा अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, कथा सुरू होते ती दंडकारण्यातील किष्किंधा नावाच्या एका अद्भुत आणि अतिशय सुंदर नगरीपासून. ही किष्किंधा नगरी म्हणजे वानरांची राजधानी होती. मोठमोठे डोंगर, घनदाट जंगल आणि गूढ गुहांनी ही नगरी वेढलेली होती. या नगरीत दोन भावांचा जन्म झाला. मोठा भाऊ म्हणजे वाली आणि धाकटा भाऊ म्हणजे सुग्रीव. वाली हा प्रत्यक्ष देवांचा राजा इंद्र याचा अंश होता, तर सुग्रीव हा भगवान सूर्यदेवाचा अंश होता. दोघेही भाऊ दिसायला अतिशय तेजस्वी आणि शरीराने वज्रासारखे कठोर होते. त्यांच्या शक्तीची तुलनाच कोणाशी होऊ शकत नव्हती. विशेषतः वालीचे बळ एवढे अफाट होते की तो संपूर्ण पृथ्वीला आपल्या काखेत दाबून काही क्षणांत प्रदक्षिणा पूर्ण करू शकत असे. त्याच्या शक्तीचे एक मोठे रहस्य होते. देवराज इंद्रानं आपल्या या पुत्राला एक सोन्याची दिव्य माळ दिली होती. या माळेचे वरदान असे होते की जो कोणी शत्रू वालीच्या समोर युद्धासाठी उभा राहील त्याची निम्मी शक्ती वालीच्या शरीरात खेचली जाईल. विचार करा मंडळी, समोरच्याची निम्मी ताकद जर आपल्यात आली तर आपण कधीच हरू शकणार नाही. याच वरदानामुळे वाली अजिंक्य झाला होता. मोठा भाऊ म्हणून वाली किष्किंधेचा राजा झाला. सुग्रीव आपल्या मोठ्या भावावर देवासारखी भक्ती करायचा. वालीने सांगितले की रात्र आहे तर सुग्रीव रात्र मानायचा. वालीने सांगितले दिवस आहे तर तो दिवस मानायचा. एवढे त्यांच्यात प्रेम होते. सुग्रीव कायम वालीच्या सेवेत तत्पर असायचा. त्यांच्या या भावाभावाच्या प्रेमाची उदाहरणे सर्वत्र दिली जायची. सर्व काही अगदी सुरळीत चालले होते. किष्किंधा नगरी सुखासमाधानाने नांदत होती. पण मंडळी, सुखाला दृष्ट लागते ती अहंकाराची. एक दिवस मायावी नावाचा एक भयंकर राक्षस मध्यरात्री किष्किंधा नगरीच्या वेशीवर आला. तो अतिशय माजलेला होता. त्याने किष्किंधेच्या दारात येऊन वालीला युद्धाचे आव्हान दिले. तो मोठ्याने डरकाया फोडू लागला. वाली अत्यंत रागीट स्वभावाचा होता. रात्रीच्या वेळी कोणीतरी आपल्याला आव्हान देतोय हे पाहून त्याच्या रागाचा पारा चढला. वालीने आपल्या पत्नीला ताराला बाजूला केले आणि तो त्या मायावी राक्षसाला मारण्यासाठी घराबाहेर पडला.
आपला मोठा भाऊ एकटाच युद्ध करायला चाललाय हे पाहून धाकटा सुग्रीव सुद्धा भावाच्या प्रेमापोटी त्याच्या मागोमाग धावला. वालीला आपल्या अंगावर धावून येताना पाहून मायावी राक्षस घाबरला. तो आपला जीव वाचवण्यासाठी एका घनदाट जंगलात पळू लागला. वाली आणि सुग्रीव दोघेही त्याच्या मागे पळत होते. पळता पळता तो राक्षस एका प्रचंड आणि अंधाऱ्या गुहेत शिरला. ती गुहा एवढी भयानक होती की आतून केवळ भयावह आवाज येत होते. वाली गुहेच्या दारात थांबला. त्याने सुग्रीवाला बोलावले आणि आज्ञा दिली, सुग्रीवा, तू या गुहेच्या दारातच थांब आणि पहारा दे. मी आज जातो आणि त्या पापी राक्षसाचा वध करूनच बाहेर येतो. तोपर्यंत तू इथून हलू नकोस. सुग्रीवानं हात जोडून भावाची आज्ञा शिरसावंद्य मानली. वाली त्या अंधाऱ्या गुहेत निघून गेला. मंडळी, दिवस गेले, आठवडे गेले, महिने उलटले. सुग्रीव तहानभूक विसरून गुहेच्या दारात आपल्या भावाची वाट पाहत बसला होता. एक संपूर्ण वर्ष लोटले, तरीही वाली बाहेर आला नाही. सुग्रीवाच्या मनात आता भीतीचे ढग दाटू लागले. अचानक एक दिवस त्या गुहेतून रक्ताचा मोठा प्रवाह बाहेर आला. तो भयंकर लाल भडक रक्ताचा लोट पाहून सुग्रीव हादरला. त्याचवेळी गुहेच्या आतून राक्षसाच्या विजयाच्या मोठ्या डरकाया ऐकू आल्या, पण वालीचा कोणताही आवाज आला नाही. सुग्रीवाने विचार केला, नक्कीच त्या मायावी राक्षसाने माझ्या मोठ्या भावाचा वध केला आहे. माझा देव माणूस भाऊ मारला गेला. सुग्रीव तिथेच कोसळला. तो धाय मोकलून रडू लागला. आपल्या भावाच्या निधनाच्या कल्पनेने त्याचे काळीज फाटले. त्याला वाटले, आता तो राक्षस बाहेर येईल आणि किष्किंधा नगरीवर हल्ला करून सर्वांना मारून टाकेल. आपल्या राज्याचे आणि प्रजेचे रक्षण करणे हे आता माझे कर्तव्य आहे, असा विचार सुग्रीवाने केला. जड अंतःकरणाने आणि रडत रडत सुग्रीवाने एक प्रचंड मोठी शिळा दगड आणली आणि त्या गुहेचे तोंड कायमचे बंद करून टाकले. राक्षस बाहेर येऊ नये म्हणून त्याने ती काळजी घेतली आणि अत्यंत दुःखी मनाने तो किष्किंधेला परत आला. राज्यात बातमी पसरली की राजा वाली मारला गेला. संपूर्ण किष्किंधा शोकसागरात बुडाली. राज्य चालवायला राजा हवा म्हणून मंत्र्यांनी आणि प्रजेने मिळून सुग्रीवाला आग्रह केला आणि त्याला किष्किंधेचा राजा बनवले. सुग्रीवानं मुकुट घातला खरा, पण त्याचे मन सतत आपल्या भावाच्या आठवणीने रडत असे. पण मंडळी, नियतीचा खेळ इथेच संपला नव्हता. कहाणीत आता एक मोठा ट्विस्ट येणार होता. इकडे गुहेमध्ये वाली मारला गेला नव्हता. त्या रक्ताचा प्रवाह राक्षसाचा होता, वालीचा नाही. वालीने वर्षभर युद्ध करून त्या मायावी राक्षसाला फाडून टाकले होते. राक्षस मरताना मोठ्याने ओरडला होता. जेव्हा वाली गुहेच्या दारात आला तेव्हा त्याला गुहेचे तोंड एका मोठ्या दगडाने बंद असल्याचे दिसले. वालीला वाटले, सुग्रीवाने माझ्याशी विश्वासघात केला. मला गुहेत डांबून स्वतः राजा होण्यासाठी त्याने हा दगड लावला आहे. गैरसमजाचा एक छोटासा किडा वालीच्या डोक्यात शिरला आणि त्याने वालीच्या विवेकाचा घास घेतला. वालीने एका लाथेत तो प्रचंड दगड फोडून टाकला आणि रागाने लालबुंद होऊन तो किष्किंधेत पोचला. राजवाड्यात आल्यावर त्यानं पाहिले की सुग्रीव राजाच्या सिंहासनावर बसला आहे. हे पाहून वालीचा राग गगनाला भिडला. सुग्रीवाने जसा आपल्या भावाला जिवंत पाहिले त्याला अतिशय आनंद झाला. तो धावत सुटला आणि वालीच्या पायावर पडला. त्याने रडत रडत वालीला सर्व खरी हकीकत सांगितली. गुहेतून आलेले रक्त, गुहेचे दार बंद करण्याचे कारण, सर्व काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मंडळी, माणसाच्या डोळ्यांवर जेव्हा अहंकाराची आणि रागाची पट्टी बांधलेली असते तेव्हा त्याला सत्य कधीच दिसत नाही. वालीने सुग्रीवाचे काहीही ऐकून घेतले नाही. त्याने आपल्या सख्या धाकट्या भावाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सुग्रीव हात जोडून गयावया करत होता, दादा, मला क्षमा कर, माझा काहीही हेतू नव्हता. पण वाली
निर्दयी झाला होता. त्याने सुग्रीवाचा गळा पकडून त्याला किष्किंधा नगरीतून हाकलून दिले. केवळ हाकलून दिले नाही, तर त्याने एक सर्वात मोठे पाप केले. मंडळी, हिंदू धर्मात आणि आपल्या संस्कृतीत धाकट्या भावाची पत्नी म्हणजे स्वतःच्या मुलीसारखी किंवा सुनेसारखी मानली जाते. पण वालीने अहंकाराच्या आणि सत्तेच्या नशेत सुग्रीवाची पत्नी रुमा हिला बळजबरीने आपल्याकडे घेऊन घेतले आणि तिला आपली दासी बनवले. हा असा प्रसंग होता जिथे वालीच्या नाशाची पाळेमुळे रोवली गेली. एका स्त्रीचा, त्यातही स्वतःच्या सुनेसारख्या वहिनीचा त्याने अपमान केला. सुग्रीव आपला जीव वाचून जंगलात पळाला. वाली त्याला जिथे दिसेल तिथे मारण्यासाठी त्याचा पाठलाग करत असे. सुग्रीव पळता पळता ऋष्यमुख पर्वतावर येऊन पोहोचला. हे एकमेव ठिकाण असे होते जिथे वाली येऊ शकत नव्हता. कारण मतंग ऋषींनी वालीला शाप दिला होता की जर तो या पर्वतावर आला तर त्याच्या डोक्याचे 1000 तुकडे होतील. त्यामुळे सुग्रीव एका भीतीच्या छायेत सतत जीव मुठीत धरून त्या ऋष्यमुख पर्वतावर आपल्या काही मोजक्या मंत्र्यांसह लपून बसला. यात त्याचा सर्वात मोठा आधार होता त्याचा परम मित्र आणि साक्षात रुद्रावतार श्री हनुमानजी. हनुमानजी नेहमी सुग्रीवाला धीर द्यायचे. मित्रा, घाबरू नकोस. ज्याच्या पाठीशी धर्म असतो त्याच्या पाठीशी देव नेहमी उभा राहतो. इकडे काळ पुढे सरकत होता. अयोध्येचे राजकुमार प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण वनवासात होते. रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते. सीतामाईच्या विरहात प्रभू श्रीराम वेड्यासारखे रानोरान भटकत होते. झाडांना, वेलींना, पशुपक्ष्यांना ते विचारत होते, हे खगमृग, हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृगनयनी. अश्रूंनी डबडबलेले डोळे आणि खांद्यावर धनुष्यबाण घेऊन राम लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी आले. सुग्रीवाने पर्वतावरून या 2 तेजस्वी राजकुमारांना पाहिले. सुग्रीवाला वाटले, हे नक्कीच वालीने मला मारण्यासाठी पाठवलेले गुप्तहेर आहेत. तो घाबरला. त्याने हनुमंताला बोलावले आणि म्हटले, हनुमान, जा आणि पहा हे 2 वीर कोण आहेत. जर ते वालीचे माणसे असतील तर मला खून कर, मी इथून पळून जाईन. हनुमानजींनी एका साधारण ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ते प्रभू श्रीरामांच्या समोर जाऊन उभे राहिले. ब्राह्मणाच्या वेशातील हनुमंताने अतिशय गोड शब्दात विचारले, हे सावळे आणि गोरे राजकुमार, तुम्ही कोण आहात. तुमचे पाय तर अतिशय कोमल आहेत, पण तुम्ही या खडतर जंगलात का फिरत आहात. प्रभू श्रीरामांनी हनुमंताच्या बोलण्यातील नम्रता ओळखली. त्यांनी आपली ओळख सांगितली आणि सीतेच्या अपहरणाची कथा सांगितली. श्रीरामांचे नाव ऐकताच हनुमंताच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांनी ताबडतोब आपले मूळ वानर रूप धारण केले आणि श्रीरामांच्या चरणांवर लोटांगण घातले. प्रभू, मी तुमचा दास हनुमान. तुम्ही मला ओळखले नाही का. मी तुमचीच वाट पाहत होतो. श्रीरामांनी हनुमंताला प्रेमाने हृदयाशी लावले. मंडळी, देव आणि भक्ताची ही भेट एवढी सुंदर होती की आकाशातून देवांनी फुले उधळली. हनुमानाने राम लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर बसवले आणि एका उडीत ते ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीवाजवळ पोहोचले. हनुमानाने सुग्रीवाला श्रीरामांची ओळख करून दिली. सुग्रीवाने हात जोडून श्रीरामांचे स्वागत केले. तिथेच अग्निदेवाला साक्षी ठेवून प्रभू श्रीराम आणि सुग्रीव यांच्यात मैत्रीचा करार झाला. सुग्रीवाने आपली सर्व व्यथा श्रीरामांना सांगितली. वालीने कसे राज्य हिरावले आणि पत्नीला बळजबरीने ठेवून घेतले हे रडत रडत सांगितले. हे ऐकून श्रीरामांचे डोळे रागाने लाल झाले. त्यांनी सुग्रीवाला धीर दिला आणि एक अत्यंत महत्वाचे वाक्य म्हटले, जैन मित्र दुख हो ही दुखारी, तिन्हही बिलोकत पातक भारी. म्हणजेच जे लोक आपल्या मित्राच्या दुःखाने दुःखी होत नाहीत त्यांना पाहणे सुद्धा पाप आहे. सुग्रीवा, तू निश्चिंत राहा. ज्या वालीने तुझ्या पत्नीचा अपमान केला आहे त्याचा मी एका बाणात वध करेन, हे माझे तुला वचन आहे. पण सुग्रीवाच्या मनात थोडी शंका होती.
त्याला वालीच्या प्रचंड ताकदीची पूर्ण कल्पना होती. तो रामाला म्हणाला, प्रभू, वालीला मारणं इतके सोपे नाही. तो महाबलाढ्य आहे. तुम्ही त्याला कसे मारणार? सुग्रीवाचा विश्वास जिंकण्यासाठी श्रीरामांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने दुंदुभी नावाच्या राक्षसाचा प्रचंड मोठा सांगाडा 10 योजन दूर फेकून दिला. त्यानंतर त्यांनी एकाच बाणात 7 भल्या मोठ्या सालवृक्षांना, झाडांना छेदून दाखवले. हे अद्भुत दृश्य पाहून सुग्रीवाला खात्री पटली की आता वालीचा अंत निश्चित आहे. श्रीरामांच्या सांगण्यावरून सुग्रीव किष्किंधेच्या दारात गेला आणि त्याने अत्यंत मोठ्या आवाजात वालीला युद्धासाठी ललकारले. वालीने ती ललकारी ऐकली आणि तो रागाने बाहेर आला. दोन्ही भावांमध्ये अत्यंत भयंकर युद्ध सुरू झाले. प्रभू श्रीराम एका झाडाच्या मागे लपून बाण सोडण्याची वाट पाहत होते. पण इथे एक मोठी अडचण निर्माण झाली. वाली आणि सुग्रीव दिसायला अगदी हुबेहूब एकसारखे होते. दोघांचे रूप, रंग आणि आकार समान होता. श्रीरामांना प्रश्न पडला की यातील वाली कोणता आणि सुग्रीव कोणता? जर चुकून सुग्रीवाला बाण लागला तर अनर्थ होईल. त्यामुळे राम शांत राहिले. इकडे वालीने सुग्रीवाला एवढी मारहाण केली की सुग्रीव रक्तबंबाळ होऊन पळून परत ऋष्यमुख पर्वतावर आला. तो रामावर रागावला, प्रभू, तुम्ही मला मरणारीतच सोडले होते. तुम्ही बाण का नाही मारला? श्रीरामांनी हसून आपली अडचण सांगितली. मित्रा, तुम्ही दोघे अगदी सारखे दिसता. मला ओळखता आले नाही. मग श्रीरामांनी लक्ष्मणाला एक गजपुष्पी नावाची सुंदर फुलांची माळ आणायला सांगितली. ती माळ श्रीरामांनी सुग्रीवाच्या गळ्यात घातली आणि म्हटले, आता ही माळ तुझी ओळख आहे. जा, आता पुन्हा वालीला आव्हान दे. सुग्रीव पुन्हा किष्किंधेच्या दारात गेला आणि त्याने पुन्हा सिंहगर्जना केली. यावेळी वाली जेव्हा बाहेर जायला निघाला तेव्हा त्याची पत्नी तारा हिने त्याला अडवले. तारा अत्यंत हुशार आणि बुद्धिमान स्त्री होती. ती म्हणाली, स्वामी, आज बाहेर जाऊ नका. मला काहीतरी अशुभ वाटत आहे. सुग्रीव सकाळीच मार खाऊन गेला होता. तो पुन्हा परत आलाय याचा अर्थ त्याला नक्कीच कोणाची तरी मोठी मदत मिळाली आहे. पण अहंकाराने अंध झालेल्या वालीने ताराचे काहीच ऐकले नाही. अगं वेडे, मला कोण हरवणार? मी त्या सुग्रीवाला आज जिवंत सोडणार नाही, असे म्हणत वाली पुन्हा बाहेर आला. दोन्ही भावांमध्ये पुन्हा एकदा आकाशाला भिडणारे युद्ध सुरू झाले. घमासान युद्ध चालू असताना सुग्रीव हळूहळू थकू लागला. वाली त्याच्यावर भारी पडत होता. हीच ती वेळ आहे हे ओळखून प्रभू श्रीरामांनी आपल्या कोदंड धनुष्याला प्रत्यंचा लावली. एक अत्यंत तीक्ष्ण बाण त्यांनी सोडला. तो बाण सुंसुं करत गेला आणि थेट वालीच्या छातीत घुसला. एका प्रचंड आवाजासह पर्वतासारखा महाकाय वाली रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. त्याच्या छातीतून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. तो वेदनेने तळमळत होता. श्रीराम आणि लक्ष्मण हळूहळू चालत वालीच्या जवळ आले. श्रीरामांना पाहून वालीला सर्व परिस्थिती समजली. वालीने अतिशय संतापाने आणि दुःखाने श्रीरामांना विचारले, हे रामा, तू तर धर्माचा अवतार मानला जातोस ना? मग तू माझ्यावर झाडाच्या मागून लपून का वार केलास? हे तर भ्याडपणाचे लक्षण आहे. माझ्यात आणि तुझ्यात कसलेही वैर नव्हते. जर तू माझ्या समोर येऊन युद्ध केले असते तर मी एका दिवसात तुझ्या सीतेला रावण सकट शोधून आणून दिले असते. मग तू मला असे का मारलेस? मंडळी, आता इथे श्रीरामांनी जे उत्तर दिले आहे ते संपूर्ण जगासाठी एक महान नीती आहे. लक्ष देऊन ऐका. श्रीराम शांतपणे आणि गंभीर आवाजात म्हणाले, हे वाली, तू मला धर्माची भाषा शिकवू नकोस. अनुज बधू भगिनी सुतनारी, सुनू सठ कन्या सम एचारी. धाकट्या भावाची बायको, स्वतःची बहीण आणि स्वतःची सून या चारही जणी स्वतःच्या मुलीसारख्या समान असतात. जो कोणी या स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहतो
किंवा त्यांच्यावर अत्याचार करतो त्याचा वध करणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. तू सत्तेच्या आणि ताकदीच्या मगरुरीत तुझ्या सख्या धाकट्या भावाची पत्नी बळजबरीने हिरावून घेतलीस. तू महापाप केले आहेस. आणि दुसरी गोष्ट, तू वानर आहेस आणि मी एक क्षत्रिय राजा आहे. शिकारी राजा जेव्हा एखाद्या पशुची शिकार करतो तेव्हा तो लपूनच बाण मारतो. श्रीरामांचे हे कठोर आणि सत्यवचन ऐकून वालीचे डोळे उघडले. त्याच्या डोळ्यावरची अहंकाराची पट्टी गळून पडली. त्याला आपल्या पापाची जाणीव झाली. तो श्रीरामांना हात जोडून म्हणाला, प्रभू, माझे डोळे आता उघडले. माझ्या हातून खरोखरच मोठे पाप झाले आहे. माझा मृत्यू तुमच्यासारख्या देवाच्या हातून होत आहे हे माझे मोठे भाग्य आहे. माझी आता तुम्हाला एकच विनंती आहे. वालीने आपला तरुण मुलगा अंगद याला जवळ बोलावले. अंगदाचा हात त्याने श्रीरामांच्या हातात दिला. प्रभू, हा माझा पुत्र अंगद. याच्यावर सुग्रीवासारखीच कृपा ठेवा आणि याला आपल्या चरणांशी जागा द्या. श्रीरामांनी अत्यंत प्रेमाने अंगदाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला स्वीकारले. अशा प्रकारे सर्व अभिमान त्यागून वालीने श्रीरामांच्या चरणांकडे पाहत आपले प्राण शांतपणे सोडून दिले. वालीच्या मृत्यूनंतर सर्व किष्किंधा नगरीला एका मोठ्या अन्यायातून मुक्ती मिळाली. सुग्रीवाला त्याचे राज्य आणि त्याची पत्नी रुमा परत मिळाली. सुग्रीवाचा राज्याभिषेक अतिशय थाटामाटात करण्यात आला. मंडळी, आता आपण कथेच्या त्या भागाकडे आलो आहोत जो आजच्या आपल्या गुढीपाडव्याच्या सणाशी जोडलेला आहे. जेव्हा वालीचा वध झाला आणि सुग्रीव राजा झाला तेव्हा किष्किंधेतील सर्व वानर प्रजा अत्यंत आनंदित झाली होती. अहंकार आणि अन्यायाचा नाश झाला होता आणि खऱ्या अर्थाने सत्याचा आणि धर्माचा विजय झाला होता. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी, प्रभू श्रीरामांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या दिवशी किष्किंधा नगरीत घरोघरी आनंदाचे प्रतीक म्हणून उंच बांबूवर एक ध्वज उभारण्यात आला. त्यावर सुंदर वस्त्रे आणि फुलांच्या माळा लावण्यात आल्या. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. होय मंडळी, तोच दिवस जो आपण आज गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. अन्यायावर मिळवलेला विजय, घरात आलेली सुखशांती आणि श्रीरामांच्या कृपेचे प्रतीक म्हणून ही विजयाची गुढी उभारण्याची प्रथा तिथूनच सुरू झाली, असे अनेक जाणकार सांगतात. ही गुढी आपल्याला दरवर्षी आठवण करून देते की माणसाने कितीही ताकद मिळवली तरी अहंकार करू नये. वालीकडे अफाट ताकद होती, पण त्याच्या एका चुकीच्या आचरणानं त्याचा सर्वनाश झाला. सुग्रीवाकडे ताकद कमी होती, पण तो धर्माच्या बाजूने होता, म्हणून खुद्द भगवंत त्याच्या पाठीशी उभे राहिले. आज गुढी उभारताना आपणही आपल्या मनातील अहंकार, द्वेष आणि वाईट विचारांचा वध करूया. आपल्या कुटुंबात भावाभावांमध्ये प्रेम आणि आदर टिकवून ठेवूया. स्त्रियांचा, विशेषतः घरातील सुना-वहिनींचा नेहमी सन्मान करूया. तरच आपण उभारलेली ही गुढी खऱ्या अर्थाने विजयाची गुढी ठरेल. कशी वाटली मंडळी ही कथा? डोळे उघडणारी आणि मन शांत करणारी आहे ना? मला खात्री आहे की आजची ही कथा ऐकून तुमच्या मनात अनेक चांगल्या विचारांची पेरणी नक्कीच झाली असेल. प्रभू श्रीराम आणि हनुमंतरायांची कृपा तुमच्या सर्वांच्या कुटुंबावर अशीच कायम राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर रसिका श्रोते हो, जर तुम्हाला ही कथा आणि माझी सांगण्याची पद्धत मनापासून आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कथा ऐकताना तुमच्या मनात कोणते विचार आले किंवा कोणता प्रसंग तुम्हाला सर्वात जास्त भावला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या सर्व कमेंट्स वाचणार आहे. ही ज्ञानवर्धक कथा केवळ स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या सर्व नातेवाईकांना, मित्रमंडळींना आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर ही कथा नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना हा अमूल्य ठेवा ऐकायला मिळेल. आणि हो, अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि रसाळ कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर कथेसह.
तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण हरी. जय श्रीराम.